हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप छान असा इंटरेस्टिंग असा टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स. अ सिंग्युलर नाउन मीन्स वन पर्सन, वन प्लेस, वन ॲनिमल ऑर वन थिंग. म्हणजे फक्त एक व्यक्ती किंवा एक वस्तू, एक ठिकाण किंवा एक प्राणी. आता एक्झाम्पल्स दिले तुम्हाला पाहिजे. बॉय, गर्ल, ॲपल, डॉग, बुक. त्यांचे मराठीत अर्थसुद्धा दिलेत. हे सगळे काय आहेत तर सिंग्युलर नाउन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लुरल म्हणजे काय तर प्लुरल म्हणजे अनेक वचन. प्लुरल नाउन म्हणजे प्लुरल नाउन मीन्स मोर दॅन वन पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, एकापेक्षा जास्त वस्तू किंवा एकापेक्षा जास्त प्राणी हे प्लुरल नाउनमध्ये येतात. आता आपण बॉय पाहिलं होतं एक वचन, त्याचं अनेक वचन आहे बॉईज, म्हणजे प्लुरल नाउन आहे त्याचं बॉईज. गर्लचं गर्ल्स, ॲपलचं ॲपल्स, डॉग डॉग्स, बुक बुक्स. आत्ता पाहूयात आपण नाउनच्या सिंग्युलर आणि प्लुरल नाउनच्या प्रॉपर डेफिनेशन. ओके. अ नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग इज इन अ सिंग्युलर नंबर. एक्झाम्पल्स बॅट, पेन, ट्री, रिव्हर. कोणतं नाउन असतं? सिंग्युलर नाउन असतं. अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग इज इन प्लुरल नंबर. एक्झाम्पल बॅट्स, पेन्स, ट्रीज, रिव्हर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या डेफिनेशन तुम्हाला लक्षात येतीलच. आता महत्त्वाचं काय आहे इथं तर हाऊ टू मेक प्लुरल्स. आता एक वचन जर असेल, एक नाउन असेल कोणतंही, आणि आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन्समध्ये असं विचारलं जातं की मेक द प्लुरल नाउन. तर अशा वेळेस तुम्हाला काही रूल्स आहेत प्लुरल नाउन बनवताना. तर बाय ॲडिंग यस. आता पहिला जर पाहिलं आपण तर फक्त यस लावूनसुद्धा सिंग्युलर नाउनचं प्लुरल होऊन जातं, एक वचनचं अनेक वचन होऊन जातं. तर एक्झाम्पल पहा. बॅग बॅग्स, आय आईज, हाऊस हाऊसेस, डे डेज. त्यानंतर बाय ॲडिंग ई एस. ई एस ॲड केल्यानंतर काही जे वर्ड्स आहेत, काही जे नाउन्स आहेत, त्यांच्यामध्ये ई एस लावल्यानंतरच ते प्लुरल होतात. तर ते कसं समजणार आहे तुम्हाला की ई एस केव्हा लावायचा किंवा फक्त यस केव्हा लावायचा? तर ई एस केव्हा लावायचा पहा, ज्या शब्दाच्या शेवटी म्हणजे त्या स्पेलिंगचे शेवटचे लेटर सी एच, यस, एस एच, डबल एस किंवा एक्स ह्या लेटर्सने त्यांचा शेवट होत असेल, अशा वेळेस त्या वर्ड्सच्या शेवटी जर हे सगळे लेटर्सपैकी कोणतं एखादं येत असेल तर तेव्हा आपल्याला त्याचं प्लुरल करताना ई एस तिथं आपल्याला जॉईन करायचं आहे, जोडायचं आहे, तरच ते सिंग्युलर नाउन प्लुरल होईल. तुम्ही फक्त यस जोडला तर ते आन्सर तुमचं चुकीचं येईल. आता पहा मॅच, सी एच आहे शेवटी. तर आपण रूलमध्ये पाहिलं आहे सुरुवातीलाच, ज्याच्या वर्ड्सच्या किंवा स्पेलिंगच्या शेवटी सी एच असेल, यस असेल, एस एच असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ई एस तिथं जोडायचं आहे फक्त, बस. तर मॅच, मॅचेस. आता शेवटी काय आला इथं ब्रशमध्ये एस एच आलेला आहे, आपण रूलनुसार पाहतोच आहोत. तर म्हणून ई एस आपण ब्रश, ब्रशेस त्याचं केलं आहे. डबल एस आला आहे ड्रेसमध्ये. ओके. म्हणून आपण तिथं प्लुरल करताना ई एस जोडला आहे. आता इकडे ग्लास, ग्लासेस, सेम रूल. आता फॉक्स, फॉक्सेस, एक्स आला आहे शेवटी. तसंच बॉक्स, बॉक्सेस. भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत, फक्त हे थोडे एक्झाम्पल आपण इथं घेतलेत. पण तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ज्या वर्ड्सच्या शेवटी, ज्या नाउनच्या शेवटी सी एच, एस, एस एच, डबल एस, एक्स हे लेटर्स येत असतील, यांच्यापैकी कोणतेही एक असेल तरीही आपल्याला काय करायचं आहे, ई एस तिथं प्रत्यय लावायचा आहे, जोडायचा आहे, तरच त्याचं सिंग्युलरचं प्लुरल होईल. त्यानंतर आता नेक्स्ट रूल पहा. If the noun ends in y and the y has a consonant before it, its plural is formed by changing y into ies. एखादा जर नाउन y ने त्याचा शेवट होत असेल, has a consonant before it, पण त्या yच्या अगोदर सुद्धा y पण एक कॉन्सनंटच आहे आणि त्याच्या अगोदर येणारं लेटरसुद्धा जर कॉन्सनंट असेल, तर त्या वर्डचा, त्या नाउनचं प्लुरल करताना आपल्याला काय करायचं आहे, तो वाय काढून घ्यायचा आहे आणि आय ई एस तिथं जॉईन करायचं आहे. आर्मी, वाय काढून घेतला आहे पा, आणि त्यानंतर आय ई एस हे 3 लेटर्स जोडल्यानंतर आर्मीचं प्लुरल होतं आहे आर्मीज. कॉफीमधलं सुद्धा वाय काढला आहे आणि आय ई एस, कारण
कॉपीमध्ये जरी पाहिलं आपण कोणत्याही ह्या एक्झाम्पल्समध्ये पाहिलं तर वायच्या अगोदर पी आलाय पाहिजे इथं, म्हणजेच ते कॉन्सनंट आहे. इथं वायच्या अगोदर आर आलाय, आर हा कॉन्सनंट लेटर आहे. वॉवल्स AEIOU हे फक्त 5 आहेत आणि बाकीचे उरलेले 21 हे सगळे कॉन्सनंट्स आहेत. हे तुम्हाला माहितीच आहे, पण मी रिमाइंड करून दिलं एक वेळा. तर अशा वेळेस सिंग्युलरचं प्लुरल करताना आपल्याला वायच्या अगोदर कॉन्सनंट आहे का हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर तो वाय काढून आपल्याला तो नाउन प्लुरल करताना IES तिथं जोडायचं आहे. त्यानंतर पहा, बाय ॲडिंग यस टू द नाउन्स एंडिंग इन वाय इफ वाय हॅज अ वॉवल. आता जसं आपला कॉन्सनंटचा एक रूल पाहिला तसं आता हे वॉवलचं पण पहा. जर वायच्या अगोदर वॉवल येत असेल तर काय करायचं, तर वाय जसाच्या तसा राहू द्यायचा आणि त्याला फक्त यस जोडायचं आहे. जसं डेज, बॉईज, बॉईज, मंकीज. म्हणजे वाय इथं काढायचं नाही आहे. त्याच्या अगोदर जर वॉवल असेल, AEIOU पैकी कोणतंही एक लेटर त्याच्या अगोदर येत असेल वायच्या अगोदर, तर अशा वेळेस आपल्याला फक्त तिथं यस जोडायचं आहे. नेक्स्ट आहे नाउन्स एंडिंग इन F और FE चेंज इनटू VES. आता ज्या नाउन्सचा शेवट Fने किंवा FEने होतोय तर अशा वेळेस ते Fने किंवा FEने होणारे जे नाउन्स आहेत, एंड होणारे जे नाउन्स आहेत त्यांना काढून आपल्याला काय करायचं आहे, तिथं VES हे लेटर्स तिथं जॉईन करायचे आहेत. तेव्हा ते नाउन्स सिंग्युलरचे प्लुरल होतील. काफ आपण पाहिले, काफचं प्लुरल जर पाहिलं आपण बनवायचं असेल तर F काढला इथं आणि VES लिहिला आहे. काफ, काल्व्स. वाईफ FE काढला आहे आणि वाईव्स केला आहे. ओके, लिफ, ओके, लिफचं लिव्ज झालं आहे. F काढून VES तिथं जॉईन केलं आहे. नेक्स्ट आहे नाउन्स एंडिंग इन O फॉर्म देअर प्लुरल्स बाय ॲडिंग ES. आता ज्या वर्डचा शेवट किंवा नाउन्सचा शेवट ओने होत असेल अशा वेळेस आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, तिथं ES लिहायचं आहे. काय करून, तर ओ जसंच्या तसं राहू द्यायचं, ओ काढायचं नाही आहे. बफेलो, बफेलोज, फक्त त्यांना ES जॉईन करायचं आहे. पोटॅटो, पोटॅटोज. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपण इथं घेतले आहेत. अजून काही एक्झाम्पल्स आहेत पहा. सम नाउन्स हॅव द सेम फॉर्म्स इन सिंग्युलर अँड प्लुरल. बरेच असे जे काही नाउन्स आहेत त्यांचं प्लुरल करताना सुद्धा सेम फॉर्म्स येतात. जसं डिअरचं डिअरच येईल, शिपचं शिपच येईल, हेअर हेअर येईल. आपण हेअर्स लिहत नाही, शिप्स लिहत नाही. तर अशा पद्धतीने काही वर्ड्स जे सिंग्युलरमध्ये येतात तेच प्लुरलमध्ये सुद्धा येतात. सम सिंग्युलर नाउन्स आर चेंज टू प्लुरल बाय ॲडिंग EN और REN ॲट द एंड. आता ऑक्स फक्त ॲड करायचं, तिथे काही रूल दुसरा पाहायचं नाही. ज्या काही वर्ड्स येथे तुम्ही डायरेक्ट लर्न करून घ्यायचे आहेत. ऑक्सचं ऑक्सन होईल, चाइल्डचं चिल्ड्रन होईल. तर हे वर्ड्स अशाच पद्धतीने तुम्हाला प्लुरल करायचे आहेत. मॅनचं मेन, वुमनचं विमेन. तर पहा इथं काही इरेग्युलर फॉर्म्स दिलेले आहेत सिंग्युलर आणि प्लुरलचे. मॅन, मेन, फूड, फीट, वुमन, विमेन, माऊस, माईस, टूथ, टीथ आणि लिफ, लिव्ज. असे आपल्याला बरेच उदाहरणं पाहायला मिळतील. ते फक्त तुम्ही आता लक्षात ठेवायचे. Now you know how to change singular to plural nouns easily. If you enjoyed learning, don't forget to like, share and subscribe to my channel for more English grammar lessons. Thank you.